किती खोटं बोलताय, किती आरोप खोटे लावताय माझ्यावर तुम्ही. मी आरोप करतोय मग पैसे न घेताच तू सह्या केल्यास असं तुझं म्हणणं आहे? द होल पॉइंट इज मला ऍडमिशन हवी. मिळेल ॲडमिशन तुला नक्की मिळेल. आणि हे जे काय तू ऑफर केलंस ना त्याची मला काही गरज नाही आहे. आणि फक्त ॲडमिशनच नाही मिळणार तुला, तर तुला रॉयल ट्रीटमेंटसुद्धा मिळेल. फक्त तुला माझं एक काम करावं लागेल. काम कसं काम? म्हणजे काय अशी काही फार पोतीबिती नाही उचलायचं ग. सोपं काम आहे. तू म्हणालीस ना तू त्या कमळीला ओळखतेस. हा ॲडमिशन फॉर्म आणि हा कन्सेंट फॉर्म, या दोन्ही फॉर्म्सवरती मला त्या कमळी टमळीच्या सह्या मिळवून दे. व्हॉट? तिची साईन का हवी आहे? मी किती वेळा तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे, ती गावच्या ए जरा ऐकायची सवय लाव बरं. हां, या आवाजात बोलायचं नाही माझ्यासमोर. तुला इथे ॲडमिशन हवी असेल तर तुला हे काम करावं लागेल. यात तुझा फायदा आहे. यात माझा काय फायदा आहे? त्या कमळीने आमच्याचकडे ॲडमिशन घेतली होती असं बोलून, असं सांगून तू तिला त्रास देऊ शकतेस. हो, हा तर मी विचार केलाच नाही आधी. येस, यू आर राईट. काम झालंच समजा. वा, या बाबतीत हुशार आहे. आत्ता देण्यात आलंय मला. आलं ना लक्षात? यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. अहो, तुमचं नशीब चांगलं समजा की रितेश साहेबांनी तुमच्यावर अबूर नुकसानीचा दावा ठोकला नाही. तुम्ही त्यांचे उपकार मानायचे सोडून त्यांना नावं काय ठेवताय? हे सगळं खोटं आहे साहेब. हे फॉर्म हे सगळं खोटं आहे. यांनी फसवून माझ्या सह्या घेतल्यात. तुमचे जे काही आरोप आहेत ते तुम्ही कोर्टात पुराव्यानिशी सिद्ध करा. खरंच हे दुर्दैव आहे. नाही, दुर्दैव आहे. आम्ही विद्यार्थी घडवतो इथे, पण ते विद्यार्थीच आमच्या विरुद्ध तक्रार करतात. म्हणजे या विद्यार्थ्यांना ॲडमिशन द्यायची, परीक्षेत चांगले मार्क मिळावेत म्हणून तसा अभ्यास करून घ्यायचा, काय नेमकं विचारलं जाईल यावर फोकस असतो आमचा. आम्ही सगळं शिकवतो त्यांना आणि शेवटी आमच्याच विरुद्ध तक्रारी करतात. मी नाही, जी काय चूक केली आहे ती तुम्ही केली आहे. बस करा मॅडम. रितेश सरांनी जे पुरावे आणि कागदपत्र दिले त्यावरून हे सिद्ध होत आहे की तुम्ही त्यांना रीतसर परवानगी दिली आहे आणि त्या बदल्यात तुम्हाला पैसे देखील भेटले.